कारण बाप संसार करतो, 3 मजली इमारत बांधून ठेवतो मुलासाठी, तरी त्याचा एकुलता एक मुलगा जास्त शिकलेला बापाचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. एकुलता एक मुलगा बापाचा 10वा घालत नाही. 750 वर्ष झाले रेड्याच्या समाधी पुढे सपताय. याला म्हणतात मुडाचा उद्धार. लक्षात घ्या, जड मुडा उद्धार केला. याच्यावर चालला कीर्तन. लक्षात आहे ना अभंग? मुडाचा उद्धार. बरं का देवकर? तसा जडाचा. अरे किती भिंती आहे, किती भिंती आहे महाराष्ट्रात नाही भारतात, पण कितीतरी भिंतीवर येड्या बाबळी आहे, गाजर गवत आहे, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या भिंतीवर बसून आहे. एक भिंत आहे, 750 वर्ष झाले अजून आमचे वारकरी प्रदक्षिणा करून त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात. ती आळंदीची भिंत. का संबंध संताचा आला, चालविली जड भिंती, त्याचं वंदन चालू आहे 750 वर्षापासून. नाही तर मंदिराला खांब असतात, सर्वांना माहिती आहे, मंदिराला खांब असतात, जगात जा, पण खांबासाठी मंदिर फक्त भारतात आहे, ते नेवाशाला. ज्या खांबाला टेकून बसले ज्ञानोबा आहे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, त्या खांबासाठी मंदिर झालं. त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेणं चाललं. भिंतीचं दर्शन, खांबाचं दर्शन हा जडाचा उद्धार, आणि रेड्या पुढं सप्ता हा मुडाचा उद्धार. जड मुडा उद्धार केला, मुडा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला, 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 मार्ग सुपंथ दाविला. बरं का योगेश भाऊ? जमला आता. ते बसेल तसा प्रयत्न असतो आमच्या योगेश भाऊचा. एकदा कुठं पुण्यात कीर्तन, मला म्हटलं बा रात्रभर झोपलो नाही, 2 तास झोपू दे मग कीर्तन करतो. केली व्यवस्था तिथं. आता 2 रात्री झोप नव्हती म्हणून आम्ही 4 तास गुप्त ठिकाणी. मी सांगितलं हे पटणार नाही तुम्हाला. काल सकाळीपासून आता तुमच्या गावात येईपर्यंत 1300 किलोमीटर झालं, आणि हे 4थं कीर्तन 1300 किलोमीटरमध्ये. आळंदीहून परळी वैजनाथ झालं 400. कालचं परळी वैजनाथचं कीर्तन करून जळगावच्या पुढे भोकर आहे, पुन्हा 400, 800. सकाळी नगर, जळगावहून नगर, आता इथं आलो. हिशोब तुम्हीच लावा. आता झोपायला संगमनेरला जायचं. ते आमचं दत्तात्रयासारखं आहे, स्नान पांचाळेश्वरी, भिक्षा गाणगापुरी एका जाऊ द्या. पण तरी वेळ नाही. 1 मिनिट आधी स्टेजवर आलो. योगेश भाऊ म्हणे कोण नाही. म्हटलं तुम्ही चला तर माझ्यासोबत. तिथं गेल्यावर कसे घाबरतात आपोआप माझ्या. अरे आपल्या काही प्रक्रिया आहे ना राजा. वेळ हे पहा तुम्ही, उद्यापासून तरी लक्षात ठेवा, 8:45ला संजू भाऊ कोण नाहीत, मृदंगाचार्य तुम्ही 4 जण, 8:45ला भजन सुरू करा. मी का सांगतो हे? पुढारी मंडळी येतात तेव्हा माईक घेऊन बंधू आणि भगिनींनो लगेच सुरू होते. आपलं बंधू भगिनींनो नाही, सुंदर ते द्या. तुका म्हणे माझे, मग महाराज येतो रामकृष्ण हरी, मग रूपाचा, मग त्याचा कीर्तनाचा, आणि मग चाल, आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराज काय सांगतात. हा अर्धा तास कोणी धरायचा? जरा विचार करा ना. विठ्ठल श्रोते मायबाप येतात, अर्ध्या तासाने येऊ द्या. तोपर्यंत हे ऐकायलाच पाहिजे का लोक? सुंदर ते ध्यान ऐकायला पाहिजे का? रूपाचा अभंग तोपर्यंत हे चालू द्या ना. ते जेवणं खावणं, अरे त्यांचा काय दोष आहे? आपण त्याच्यासाठी आहो ना. यशीच्या गाडीत यायचं तरी वेळ सांभाळायची नाही. यांनी जनावराचं पाहायचं, धार काढायची, गाईची, शेळ्या मेंढ्याचं सगळे पाहायचं, रानातले कामं करायचे दिवसभर, आणि कधी कधी कीर्तनाची वेळ झाली तर न जेवता इथं यायचं. उपकार त्यांचे आहे. हे कीर्तनकाराचं कौतुक नाही, तो त्याच्यासाठीच आहे. पोस्टमॅन काय दारात आला पत्र घेऊन म्हणजे काय त्याचा सत्कार करायचा का? तो पोस्टमॅन आहे, आलाच पाहिजे. उद्यापासून ना संजू भाऊ एवढी सवय लावून घे जीवनात. कोणी असो नसो, ओंकारला हनुमानला घेऊन यायचं, आपला विना घ्यायचा, आणि एक मागं म्हणाल एक पुढं म्हणायचं, बस आपोआप येते लोक.
तुकाराम महाराज काय सांगतात ते बरोबर अर्धा तास होतो त्याच्यात. आपलं काय चालू होतं अगणी. उद्यापासून सांगतो बुवा, जमलं तर जमलं पाहतो, आम्ही नाही चुकू देत कुठलं. अशा अगणित उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काही नाही, म्हणून शेवटचं चरण सेनामने उतराई, सेनामने उतराई, शेणा म्हणे उतराई होता न दिशेची काही, केवढा केला उपकार, काय वानू मी पामर. योगेश भाऊच्यामुळे पुन्हा 2 वर्षांनी योग आला. त्यालाच योगेश म्हणतात, जो योग आणतो तो योगाच आहे तो रामदेव बाबा. चारोधामला गेलता रामदेव बाबा. चांगला आहे, आनंद वाटला. गर्दी आहे तेवढे दर्दी आहे. सुंदर नियोजन आहे. आता आमचं उताराला गाड्या लागल्या. आता 71 चालू आहे भाऊ, उतारा लागला. 70वा वाढदिवस आमचा मुख्यमंत्री साहेबांनी केला है ना आळंदीला. काय सरकारच्या मनात आलं मला काही माहित नाही, पण मला तुलसीदास पुरस्कार आणि बाबांना शांती ब्रह्म दोघांचा. एवढीच एक विनंती करतो, पुढच्या वर्षीच्या 4 पंक्ती गेल्या इथल्या असं काय धोका नाही. आमचा कार्यक्रम असो नसो, फक्त इथली जेवढी जुनी मंडळी आहे ते मार्गदर्शन करायला आहे, आणि इथली जेवढी तरुण मंडळी आहे होत करू ती सगळी धावणारी आहे. 12.5 महिने बाकीचं करा. गट तट हेवे दावे हे सगळे असतंच. माझ्याही गावात आहे, तुमच्याही गावात आहे. पण 8 दिवस बालरुद्र हनुमंतासाठी, केशवानंद महाराजासाठी सगळे गट तट विसरून एका मायची लेकर होऊन सप्ताला एकत्रित या. शेवटच्या दिवशी आपल्या सोबत येणारं हे एवढंच आहे जे तुम्ही 8 दिवस करता. 12.5 महिने जे प्रपंचाचं करता ते सगळे इथंच राहणार आहे. गळ्यातलं काढून घेतील, कानातलं काढून घेतील, बोटातलं रडता रडता काढतात. पण हे जे 8 दिवस केलं ना, हे तुमच्या सोबत तिथं करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासून या. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल सगळे टाळकरी खाली बसतील. बसलेल्या आतलं कोणी उठणार नाही. निवेदक उद्याचा कार्यक्रम सांगतील, ते म्हणतील आता संपला, तेव्हा उठायचं. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल, ते लाड नाही चालत. ज्ञानेश्वर